हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, आपण पाहत आहोत पेपर फर्स्टसाठी एंटायर क्रॅश कोर्स आणि यामध्ये युनिट नंबर सेकंड रिसर्च ॲप्टिट्यूड हे युनिट आपण पाहत आहोत. तर गाईज, रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये मेथड्स अँड टाईप्स ऑफ रिसर्च हा एक पॉईंट आहे. हा पॉईंट आपण कव्हर करत आहोत आणि या संदर्भात पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असे दोन पार्ट मी अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हे दोनही पार्ट्स पाहिले नसतील त्यांनी कृपया हे पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड पहा. त्यानंतर आजचा पार्ट थर्ड आहे तो पहा, कारण जेणेकरून जो सिलेबस आहे तो एका सिक्वेन्समध्ये तुमचा क्लिअर होईल. तर गाईज, आज आपण पार्ट थर्डमध्ये काही मेथड्स आहेत, काही टाईप्स आहेत रिसर्चचे ते कव्हर करणार आहोत. तर गाईज, हे पहा, मागील लेसनमध्ये फंडामेंटल रिसर्च म्हणजे काय असते या संदर्भात आपण मिनिंग पाहिलं होतं. याच्या बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर केल्या. तर आज आपण नेक्स्ट जो टाईप पाहणार आहोत तो आहे ॲप्लाइड रिसर्च. एक्झामच्या दृष्टिकोनातून VIMP म्हणलं तरी हरकत नाही, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट टाईप आहे रिसर्चचा. एक्झामला नॉर्मली यावर क्वेश्चन येतात. UGC नेटचा जर विचार केला तर UGC नेटमध्ये फ्रिक्वेंटली ॲप्लाइड रिसर्चवर क्वेश्चन येत असतात. तर गाईज, हे पहा, ॲप्लाइड रिसर्चबद्दल थोडक्यामध्ये काय म्हणलं ते आपण पाहूया. Applied research aim at finding a solution for an immediate problem facing a society or an industrial business organization. म्हणजे बेसिकली ॲप्लाइड रिसर्च कशासाठी असतो? इमिजिएटली आपल्याला एखादा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर त्यासाठी असतो. सिम्पल लक्षात ठेवा, ॲप्लाइड रिसर्च बेसिकली एखादा प्रॉब्लेम आपल्याला इमिजिएटली सोडवायचा असेल तर त्यासाठी हा वापरला जातो. पुन्हा रिपीट करतोय, कीवर्ड आहे इमिजिएट. प्रॉब्लेम सोडवायचा असेल म्हणजे लगेचच एखादा प्रॉब्लेम आपण फेस करतोय, तो प्रॉब्लेम लगेचच सोडवायचा आहे, त्यावेळेस आपण काय करतो? ॲप्लाइड रिसर्च वापरत असतो. म्हणजे बेसिकली मागील लेसनमध्ये आपण काय पाहिलं? फंडामेंटल, प्युअर किंवा कन्सेप्च्युअल रिसर्च पाहिला. यामध्ये बेसिकली काय करतात? फक्त थेरॅटिकल बॅकग्राऊंड पुरतच तो रिसर्च मारत येत असतो, तिथं कुठेही ॲप्लिकेशन नसतं. तर त्याचाच एक्सटेंड पार्ट हा ॲप्लाइड रिसर्च आहे. म्हणजे जिथं थेरॅटिकल रिसर्चचा एंड होतो तिथं ॲप्लाइड रिसर्चचा सुरू होतो. म्हणजे तर बेसिकली प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. कशामध्ये? ॲप्लाइड रिसर्चमध्ये. हे पाठ तुम्हाला थोडंसं क्लिअर होण्यासाठी सांगतो. आपण मागील लेसनमध्ये पाहिला फंडामेंटल रिसर्च आणि यामध्ये तुम्हाला सांगितलं की हा रिसर्च फक्त थेअरी पुरता मारत येते, थेअरीच्या पुढे हा रिसर्च जात नाही. आता हा रिसर्च फॉर एक्झाम्पल इथं संपला तर इथून जे सुरू होतोय ना तो असतो ॲप्लाइड. म्हणजे बेसिकली इथं ॲप्लिकेशन करायचं असतं. जी थेअरी आपण जनरेट केली किंवा जी थेअरी आपण स्टडी केली त्या थेअरीला ॲप्लाइड रिसर्चमध्ये ॲप्लाय करतात. इतकं तर कळलं ना? म्हणजे फंडामेंटलचा पुढचा पार्ट कोणता आहे? ॲप्लाइड. आता हे पहा, इथं म्हणलेच की हा इमिजिएट एखादा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर त्यासाठी वापरला जातो. आणि इथं बेसिकली डिफरन्स पण दिलाय पहा ॲप्लाइड आणि फंडामेंटलचा. तर बेसिकली हे पहा, फंडामेंटल रिसर्च मेनली कन्सर्व फॉर्म्युलेशन ऑफ थेअरी. ठीक आहे, म्हणजे बेसिकली थेअरीला फॉर्म्युलेट करण्यासाठी फंडामेंटल रिसर्च हा वापरला जातो. पण ॲप्लाइड रिसर्च बेसिकली जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला प्रॅक्टिकली सोडवण्यासाठी वापरला जातो. सिम्पल एवढं लक्षात ठेवा. डिफरन्स काय आहे फंडामेंटल आणि ॲप्लाइडमध्ये? तर ॲप्लाइडमध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण काढतो, तर फंडामेंटल रिसर्चमध्ये फक्त आपण काय करतो? थेअरीला फॉर्म्युलेट करतो. बेसिक डिफरन्स आहे, प्रॉपरली लक्षात ठेवा. आता ॲप्लाइड रिसर्च बाबत काही गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा. फर्स्ट, ॲप्लाइड रिसर्च हा इमिजिएट एखादा प्रॉब्लेम म्हणजे लगेचच एखादा प्रॉब्लेम फेस करतोय आपण, तो लगेचच सोडवायचा आहे, त्यासाठी आपण ॲप्लाइड रिसर्च वापरतो. बेसिकली सोसायटीमधील जे प्रॉब्लेम असतात ते सोडवण्यासाठी ॲप्लाइड रिसर्चचा वापर केला जातो. आणि यामध्ये थर्ड पॉईंट म्हणजे की प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतात ते सोडवण्यासाठी ॲप्लाइड रिसर्च वापरतात. आणि फोर्थ पॉईंट म्हणजे डे टू डे प्रॉब्लेम जे फेस होतात ना ते नॉर्मली ॲप्लाइड रिसर्चमध्ये सोडवतात. म्हणजे डे टू डे कुठलाही प्रॉब्लेम असो तो ॲप्लाइड रिसर्च मार्फत ठरवतात किंवा सोडवतात असं समजू शकतो. ठीक आहे, इथं म्हणलंय पहा सॉल्विंग एव्हरीडे प्रॉब्लेम, कारण ॲप्लाइड रिसर्च हा इमिजिएट प्रॉब्लेम असतो ना, म्हणून यामध्ये कुठल्याही गोष्टी म्हणू शकतो आपण जास्त काही फॉलो केल्या जात नाही. म्हणजे स्टेप असतील रिसर्चच्या त्यांना काही जास्त प्रॉपरली आपण म्हणू शकतो फॉलो केलं जात नाही. इथं फक्त प्रॉब्लेम असतो तो इमिजिएटली लगेचच सोडवायचा असतो. त्यासाठी आपण फक्त काय करतो? काहीतरी लॉजिकच्या बेसवर तो रिसर्च कंडक्ट करत असतो. आता तिथं काही गोष्टी आहेत पहा ॲप्लाइडबद्दल. फर्स्ट आहे ॲप्लाइड रिसर्च इज डन टू सॉल्व स्पेसिफिक प्रॉब्लेम किंवा प्रॅक्टिकल क्वेश्चन असतील यांना सोडवण्यासाठी ॲप्लाइड रिसर्च वापरतो. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे मी. नेक्स्ट काय म्हणजे अल्सो कॉल्ड प्रोफेशनल रिसर्च. ॲप्लाइड रिसर्चला प्रोफेशनल रिसर्च असं देखील म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट याबद्दल काय दिले पहा, इथे म्हणलंय पहा प्रॉब्लेम टेंड टू बी मोर प्रॅक्टिकल अँड सीक टू फाइंड सोल्युशन इमिजिएट प्रॉब्लेम अँड इश्यू. म्हणजे बेसिकली तेच दिले पहा, जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतात त्यांचं सोल्युशन इमिजिएटली आपल्याला करायचं असतं. नेक्स्ट आहे टेंड टू बी ऑर्गनायझली फोकस. म्हणजे बेसिकली ऑर्गनायझेशन असेल किंवा सोसायटी असेल यासाठी रिसर्च वापरला जातो. नेक्स्ट काय फाइंडिंग्स आर युजली किप्ड प्रायव्हेट. म्हणजे यातल्या जे फाइंडिंग्स असतील किंवा यातला जो रिझल्ट असेल तो प्रायव्हेट ठेवला जातो. आता फॉर एक्झाम्पल सांगतो,
म्हणजे हे वाक्य काय आहे याचं मिनिंग सांगतो का. तर बेसिकली मी सांगितल्याप्रमाणे की ॲप्लाइड रिसर्च हा इमिजिएट प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरला जातो. आता फॉर एक्झाम्पल हे एक वर्ग आहे आणि या वर्गामध्ये इथं शिक्षक खूप आहेत, इथं स्टुडंट आहेत खूप, स्टुडंटची खूप गडबड गोंधळ म्हणू शकतो आपण, धिंगाणा चाललेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला एक गप करायचं आहे, मग त्यासाठी टीचर काहीतरी युक्ती वापरणार आणि सर्व स्टुडंटला शांत करणार. तो झाला ॲप्लाइड रिसर्च. म्हणजे स्टुडंटसाठी टीचरने एक युक्ती वापरली आणि युक्तीनुसार सर्वांना शांत केलं, हे झालं ॲप्लाइड रिसर्च. मग आता टीचरने कोणती युक्ती वापरली होती हे पार्टिसिपेंट जे आहेत रिसर्चमधले म्हणजे स्टुडंट जे आहेत त्यांना माहीत आहे का, नाही. म्हणजे इथं बेसिकली जे फाइंडिंग असतं ना ते प्रायव्हेट ठेवलं जातं, ते बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचून दिलं जात नाही. साधारण एक एक्झाम्पल सांगाल, फॉर एक्झाम्पल स्टुडंटचा एखादा रिझल्ट आहे पहा, तो देखील त्यावेळेस प्रायव्हेट ठेवला जातो. तर ते प्रॉपर उदाहरण आहे पहा, रिझल्टचं नाही ठेवलं तरी चालेल, तर ते प्रॉपर उदाहरण आहे, ते लक्षात ठेवा. म्हणजे बेसिकली विद्यार्थी खूप गडबड गोंधळ करत आहेत, टीचर काय करतात अचानक त्यांना शांत करतात, धमकी वगैरे देत नाही पण शांत मात्र करतात. मग त्या ठिकाणी टीचरने ॲप्लाइड रिसर्च वापरलेला असतो. टीचर कुठल्या मार्फत स्टुडंटला शांत करतात हे स्टुडंटला माहीत नसतं, पण टीचरने युक्ती मात्र वापरलेली असते, म्हणून जो रिझल्ट असतो म्हणू शकतो आपण किंवा जे फाइंडिंग असतं ते प्रायव्हेट इथं ठेवलं जातं. नेक्स्ट काय म्हणले पहा, रिझल्ट आर युजली यूज इन इंटरनली टू मेक डिसिजन अँड इस्टॅब्लिश स्ट्रॅटेजी. म्हणजे ॲप्लाइड रिसर्चचे जे रिझल्ट येतील ते बेसिकली डिसिजन घेण्यासाठी किंवा स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे इथं काय केलं, बेसिकली टीचरनी स्टुडंटला गप केलं किंवा शांत केलं, त्यांचा गडबड गोंधळ शांत केला. मग बेसिकली हे स्ट्रॅटेजीसाठी पण आपण वापरू शकतो की कशा प्रकारे विद्यार्थ्यांना स्टुडंटनी शांत केलं, कशा प्रकारे शांत विद्यार्थ्यांना स्टुडंट करू शकतात. एक मिनटं, वाक्य थोडंसं फिरलं, पुन्हा रिपीट करतो. म्हणजे कशा प्रकारे एका टीचरनी विद्यार्थ्यांना शांत केलं हे टीचरला कळालं, मग टीचर याच्या बेसवर स्ट्रॅटेजी बनवू शकतात. ठीक आहे, म्हणजे बेसिकली म्हणू शकतो आपण ॲप्लाइड रिसर्चचा जो रिझल्ट येतो त्याच्या बेसवर आपण आणि डिसिजन घेऊ शकतो, स्ट्रॅटेजी बनवू शकतो. नेक्स्ट काय म्हणले पहा, इट कॅन बी यूज फॉर पॉलिसी फॉर्म्युलेशन. ते झालं स्ट्रॅटेजी वगैरे म्हणजे पॉलिसी फॉर्म्युलेशन, ॲडमिनिस्ट्रेशन अँड अंडरस्टँडिंग ऑफ ए फेनॉमेना. या सर्व गोष्टीसाठी आपण ॲप्लाइड रिसर्चचा वापर करू शकतो. आणि नेक्स्ट म्हणले पहा, बेसिकली हा जो ॲप्लाइड रिसर्च आहे ना तो स्कूल, अकॅडमिक, कॉलेज असतील त्या ठिकाणी नॉर्मली वापरला जातो, हे पण लक्षात ठेवा. ॲक्शन रिसर्च देखील आपण पाहणार आहे, तो देखील स्कूल कॉलेजमध्येच वापरला जातो. ॲप्लाइड रिसर्च देखील स्कूल कॉलेजमध्ये वापरला जातो, हे लक्षात ठेवा. म्हणजे बेसिकली सोसायटी असेल त्या ठिकाणी वापरला जातो, ऑर्गनायझेशन असेल त्या ठिकाणी वापरला जातो, आणि स्कूल, अकॅडमिक, कॉलेज असतील त्या ठिकाणी देखील ॲप्लाइड रिसर्चचा वापर केला जाऊ शकतो. कशासाठी, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतो तो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम इमिजिएटली सोडवण्यासाठी, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पहा, नेक्स्ट आहे डिडक्टिव्ह रिसर्च. खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, प्रॉपरली कन्सेप्ट समजून घ्या. आता डिडक्टिव्ह रिसर्च किंवा डिडक्टिव्ह अप्रोच देखील असतो. म्हणजे लॉजिकल रिझनिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर डिडक्टिव्ह रिझनिंग खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, आता डिडक्टिव्ह रिसर्च असेल किंवा अप्रोच असेल किंवा रिझनिंग असेल, सर्वांची कन्सेप्ट एकच आहे, व्यवस्थित समजून घ्या. डिडक्टिव्ह रिसर्च म्हणजे हा एक असा रिसर्च त्या ठिकाणी आपण काय करतो, जनरल गोष्टीवरून स्पेसिफिक गोष्टीकडे जातो, त्याला आपण डिडक्टिव्ह रिसर्च म्हणतो. पहिल्यांदा आपण थिअरेटिकल बॅकग्राऊंड आहे ते क्लिअर करू, त्यानंतर एक्झाम्पलनुसार तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगतो. इथं म्हणलं आहे पहा, जनरल टू स्पेसिफिक, हे सर्वात महत्त्वाचं आहे बरं का. नॉर्मली सेट एक्झामला क्वेश्चन आला ना तर साधा सोपा क्वेश्चन असे येऊ शकतो, डिडक्टिव्ह अप्रोच आहे किंवा डिडक्टिव्ह रिसर्च आहे याचा प्रवास कसा असतो, जनरल टू स्पेसिफिक असतो. नेक्स्ट काय म्हणते पहा, इट इज ऑल्सो टर्म ॲज टॉप डाऊन ऑर जनरल टू स्पेसिफिक अप्रोच. म्हणजे डिडक्टिव्ह रिसर्चला टॉप डाऊन किंवा जनरल टू स्पेसिफिक अप्रोच असं देखील म्हणतात. नेक्स्ट म्हणलंय पहा, इन डिडक्टिव्ह वी स्टार्ट फ्रॉम ए थिअरी अँड ट्राय टू प्रूव्ह इट राईट विथ द हेल्प ऑफ अवेलेबल इन्फॉर्मेशन. म्हणजे बेसिकली डिडक्टिव्ह रिसर्चमध्ये आपण थिअरी घेतो, त्या थिअरीला टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कॉमनली डिडक्टिव्ह रिसर्चमध्ये थिअरी असते पहा, थिअरी कशी असते, नॉर्मली युनिव्हर्सल असते. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल न्यूटन बाबा होते, न्यूटन बाबांनी काय दिली, ग्रॅव्हिटीची थिअरी दिली. तर बेसिकली ग्रॅव्हिटी फोर्स हा युनिव्हर्सल आहे. तुम्ही USA जा किंवा इंडियामध्ये जा किंवा पाकिस्तानमध्ये जा, कुठेही गेले, कुठेही कोणतीही एखादी गोष्ट फेकली तर ती जमिनीवरच पडणार आहे, म्हणजे युनिव्हर्सल गोष्ट आहे, बरोबर ना. जी थिअरी असते ती कशी असते, युनिव्हर्सल असते, म्हणजे जनरल असते, कॉमन असते. आणि ती थिअरी स्पेसिफिक वेने ते टेस्ट करतात खरंच राईट आहे का नाही. म्हणजे बेसिकली तुम्ही इंडियामध्ये जा किंवा पाकिस्तानमध्ये जा, आफ्रिकामध्ये जा, कुठेही एखादी गोष्ट जर फेकली तर ती जमिनीवर पडणार आहे, बरोबर का नाही. याला एक्सेप्शन म्हणजे होऊ शकतो आपण, एक्सेप्शन असू शकतात, काही ठिकाणी वरती जाऊ शकते. ठीक आहे, असं ते आपण सोडून द्या, पण कॉमनली सांगतोय कुठेही एखादी गोष्ट फेकली तर ती खालीच पडणार आहे, जमिनीवर पडणार आहे. ही झाली
जनरल गोष्ट. यावरून आपण काय करणार, एक पेन घेणार किंवा एखादा मनुष्य आपण पेन्सिल वगैरे घेणार, ती फेकून पाहणार खाली पडते का. तर ती खाली पडली तर आपण काय केलं, एका जनरल वेकडून स्पेसिफिक वेकडे गेलो, म्हणजे फक्त पेन्सिलकडे गेलो. याला म्हणतो आपण डिडक्टिव्ह अप्रोच. म्हणजे आपण जी थिअरी प्रोव्हाइड केली ना त्याला टेस्ट केलं एक पेन फेकून, पेन खालीच पडला, थिअरी आपली ट्रू आहे. म्हणजे बेसिकली डिडक्टिव्ह रिसर्चमध्ये जी जनरल कॉमन थिअरी दिली ना ती एका स्पेसिफिक कन्क्लुजनमध्ये ड्रॉ केली जाते आणि रिझल्ट ट्रू आहे का फॉल आहे हे पाहिलं जातं. नॉर्मली लक्षात ठेवा, डिडक्टिव्ह रिसर्चमध्ये जो रिझल्ट असतो ना तो ट्रूच असतो. ठीक आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, डिडक्टिव्ह अप्रोच असेल किंवा डिडक्टिव्ह रिसर्च असेल हा जनरल टू स्पेसिफिक असतो. यामध्ये थिअरी ऑलरेडी दिलेली असते, कुठली थिअरी जनरेट केली जात नाही. थिअरी दिलेली असते, फक्त ती थिअरी टेस्ट करण्याचा प्रयत्न करतात एका स्पेसिफिक प्रॉब्लेमनुसार. म्हणून डिडक्टिव्ह रिसर्चचा प्रवास कसा असतो, जनरल टू स्पेसिफिक असतो. आणि यामध्ये लक्षात ठेवा, पुन्हा रिपीट करल, थिअरी ऑलरेडी दिलेली असते, थिअरी जनरेट केली जात नाही. ठीक आहे. जी थिअरी दिलेली आहे त्याला फक्त टेस्ट केलं जातं. कशामध्ये, डिडक्टिव्ह अप्रोचमध्ये किंवा डिडक्टिव्ह रिसर्चमध्ये. जसं एक्झाम्पल सांगितलं की न्यूटनने काय सांगितलं, जगामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट फेका ती जमिनीवर पडणारी. थिअरी दिली, त्या थिअरीला आपण टेस्ट करणार. कशामध्ये, डिडक्टिव्ह रिसर्चमध्ये. म्हणजे जगामध्ये कुठेही जाणार, आपण एक गोष्ट फेकून पाहणार, ती जमिनीवर पडली तर न्यूटनने दिलेला जो सिद्धांत आहे तो खरा आहे. म्हणजे बेसिकली जनरल वेकडून स्पेसिफिक वेकडे जाण्याचा प्रयत्न करतो. कशामध्ये, डिडक्टिव्ह रिसर्चमध्ये. सिम्पल आणि साधं. आता याबद्दल काही आणखी गोष्टी आहेत पहा, वन बाय वन कव्हर करूया. आता हे पहा, द डिडक्टिव्ह मेथड इन्व्हॉल्व फॉलोइंग 3 स्टेप. 3 स्टेप दिल्या डिडक्टिव्हच्या. लक्षात ठेवा, राहिल्या तर, नाही ठेवल्या तरी हरकत नाही, कारण एक्झामला नॉर्मली क्वेश्चन विचारणार नाही. एक्झामला फक्त कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो. आता कुठल्या 3 स्टेप आहेत त्या पहा. फर्स्ट आहे स्टेट दी हायपोथिसिस. म्हणजे सर्वात पहिल्यांदा जी थिअरी प्रोव्हाइड केलेली आहे ना त्या थिअरीच्या बेसवर आपण एक हायपोथिसिस मनामध्ये म्हणजे गृहीतक मनामध्ये ठेवतो. गृहीतक काय असतं ते आपण कन्सेप्टमध्ये पाहिलेलं आहे. आता जे हायपोथिसिस आपण ठेवलं आहे ना त्या हायपोथिसिसला आपण बेसिकली टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बेसिकली आता न्यूटन उदाहरण सांगतो पहा. बेसिकली न्यूटनने काय सांगितलं की जगामध्ये कुठेही गोष्ट कुठलीही फेका ती जमिनीवर पडणार आहे. आता याच्या बेसवर आपण एक हायपोथिसिस मनामध्ये धरलं की आपण जर पेन्सिल फेकली तर ती जमिनीवर पडू शकते. हे आपण गृहीतक मांडलं ना कशाच्या बेसवर, न्यूटन बाबांच्या थिअरीच्या बेसवर. म्हणजे त्यांनी सांगितलं की जगामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट फेका ती जमिनीवर पडणार आहे. आपण काय केलं, मनामध्ये एक गृहीतक मांडलं, म्हणजे एक विचार केला की जर आपण पेन्सिल फेकली तर जमिनीवर पडेल का. आता हे आपल्याला टेस्ट करायचं आहे. म्हणजे बेसिकली आपण काय केलं, गृहीतक धरलं इथं. आता आपण याला टेस्ट करणार. काय करणार, एक पेन्सिल घेतली, ती फेकून पाहिली. जे आपण हायपोथिसिस मांडलं होतं ना ते ट्रू आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण त्याला टेस्ट करणार. म्हणजे पेन्सिल फेकणार. ती पेन्सिल जमिनीवर पडली तर आपलं हायपोथिसिस काय झालं, राईट ठरलं. जर ती पेन्सिल जमिनीवर न पडता हवेत उडायला लागली, हायपोथिसिस आपलं चुकलं. तर नॉर्मली डिडक्टिव्ह रिसर्चमध्ये जो रिझल्ट असतो, जी थिअरी आपण टेस्ट करतो ती ट्रूच ठरते. कारण जी थिअरी ऑलरेडी डेव्हलप केलेली असते युनिव्हर्सल असते, त्यामुळे ती ट्रूच असते पहा. पण काही ठिकाणी एक्सेप्शन पण असू शकतं. म्हणून म्हणलंय मेक डिसिजन टू ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट दी हायपोथिसिस. म्हणजे जे आपण हायपोथिसिस मांडलं होतं त्याला आपण टेस्ट केलं आणि टेस्ट केल्यानंतर जर आपला हायपोथिसिस बेसिकली ट्रू असेल तर त्याला आपण ॲक्सेप्ट करणार, फॉर असेल तर रिजेक्ट करणार. सिम्पल. आता एक्झाम्पल दिलंय पहा डिडक्टिव्ह रिसर्च संदर्भात, प्रॉपरली कळेल पहा, व्यवस्थित लक्ष देऊन आहे का. तरी पहा इथं म्हणलंय काय, ऑल मेन आर मॉर्टल. म्हणजे जगातील म्हणजे विश्वातील जे काही लोक असतील ते एक दिवस मरणारच आहेत. कॉमन गोष्ट आहे, जनरल आहे. कारण डिडक्टिव्हमध्ये जनरल टू स्पेसिफिक प्रवास असतो ना, तर सर्व माणसं जगातले मरणार आहेत ही एक कॉमन गोष्ट झाली, म्हणजे जर्नल गोष्ट झाली. आणि आपल्याला स्पेसिफिककडे जायचं आहे. तर इथं म्हणलंय काय, सॉक्रेटिस इज अ मॅन. तर पहिल्यांदा म्हणलंय ऑल मॅन आर मॉर्टल. म्हणजे जगातील सर्व माणसं एक दिवस मरणार आहे. सेकंड म्हणलंय सॉक्रेट हा एक माणूस आहे. त्याच्यावरून आपण कन्क्लुजन काय काढलं, सॉक्रेट इज अ मॉर्टल. म्हणजे सॉक्रेट पण मारणार आहे असं आपण कन्क्लुजन काढलं. हे काय झालं, स्पेसिफिक झालं. म्हणजे एक माणसाकडे आलो आपण, सर्व जगातील युनिव्हर्सल जे टोटल माणसं असतील त्याकडून आपण फक्त एका माणसाकडे गेलो, सॉक्रेट नावाच्या. आणि याचं कन्क्लुजन काढलं की सॉक्रेट पण मरणार आहे का, तर जगातले सर्वच माणसं मरणार आहे म्हणून. सिम्पल आहे ना. इथं पहिल्यांदा काय कॉमन फॅक्ट काय म्हणतो की जगामध्ये एकही माणूस जगणार नाही, सर्व माणसं कधी ना कधी मरणारच आहेत. ही जनरल गोष्ट आहे, कॉमन गोष्ट आहे, सर्वच माणसांना ऍप्लिकेबल आहे. बरोबर. सॉक्रेट हा एक नावाचा माणूस आहे, तर सॉक्रेट पण मरणारच आहे कारण तो पण काही माणूसच आहे. सिम्पल. म्हणजे बेसिकली ऑल मॅन आर मॉर्टल ही एक जनरल गोष्ट झाली. याकडून आपण सॉक्रेटकडे गेलो, सॉक्रेट हा माणूस आहे म्हणलं तो पण एक ना एक दिवस जाणारच आहे. आपण स्पेसिफिक गोष्टीकडे गेलो. इथं आपण काय केली, थिअरी टेस्ट केली.
म्हणजे बेसिकली डिडक्टिव्हमध्ये प्रवास कसा असतो, जनरल टू स्पेसिफिक असतो. हे लक्षातच ठेवा, विसरू नका. एका नोटबुकवर नोट डाऊन करून ठेवा, कारण जेणेकरून एक्झामला हे सर्व गोष्टी वाचण्याची गरज पडणार नाही. फक्त नोटबुक जरी डोळ्याखालून घातलं तरी सर्व गोष्टी तुमच्या रिवाईज होतील. आता नेक्स्ट पाहूया. आता नेक्स्ट आहे पहा इंडक्टिव्ह रिसर्च. जो डिडक्टिव्ह पाहिला ना पूर्णपणे त्याच्या अपोजिट इंडक्टिव्ह. आता इंडक्टिव्ह रिसर्चबद्दल पहिल्यांदा थोडक्यामध्ये जी माहिती दिली ती पाहूया. इट इज ऑल्सो टर्म ॲज बॉटम अप अप्रोच. म्हणजे बेसिकली जो डिडक्टिव्ह तो कसा होता, टॉप डाऊन अप्रोच होता. तर इंडक्टिव्ह कसा असणार आहे, बॉटम अप अप्रोच असणार आहे. म्हणजे बेसिकली पूर्णपणे तो एकमेकांना अपोजिट आहे. लक्षात ठेवा, इंडक्टिव्ह अप्रोच हा कसा आहे, बॉटम अप अप्रोच आहे. ऑलवेज स्पेसिफिक टू जर्नल असतो. हा कसा असतो, स्पेसिफिक गोष्टीवरून आपण जनरल गोष्टीकडे जात असतो. कशामध्ये, इंडक्टिव्ह रिसर्चमध्ये. लक्षात ठेवा, कीवर्ड आहेत स्पेसिफिक टू जनरल जर म्हणलं तर इंडक्टिव्ह रिसर्च, आणि जनरल टू स्पेसिफिक म्हणलं तर डिडक्टिव्ह. ठीक आहे, SGI असं लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे स्पेसिफिक टू जनरल जर असेल तर झाला इंडक्टिव्ह, आणि जनरल टू स्पेसिफिक असेल तर झाला डिडक्टिव्ह, म्हणजे GSD असं लक्षात ठेवा प्रॉपर. ठीक आहे, आता इथं म्हणलंय काय पहा, इन इंडक्टिव्ह रिसर्च देर इज लिटल टू नो एक्झिस्टिंग लिटरेचर ऑन द टॉपिक. म्हणजे बेसिकली पुन्हा वाचतो, इन इंडक्टिव्ह रिसर्च देर इज अ लिटल टू नो एक्झिस्टिंग लिटरेचर ऑन ए टॉपिक. म्हणजे बेसिकली जो आपला इंडक्टिव्ह रिसर्च आहे ना, या संदर्भात कुठली लिटरेचर वगैरे अवेलेबल नसतात. कारण का, सिम्पल असं सांगतो, कारण यामध्ये कुठली थिअरी आधी नसते. थिअरी यामध्ये जनरेट केली जाते. एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पलनुसार डेफिनेटली कळेल का. थोडीशी म्हणजे बेसिकली हे जे दिलं आहे ना, हे वाचण्यापेक्षा जे एक्झाम्पल सांगतो ते प्रॉपरली समजून घ्या. तरी पहा, न्यूटन बाबा आहे, त्यांचं उदाहरण लक्षात ठेवूया. हे काय होतं, सफरचंदाचं झाड होतं. या सफरचंदाच्या झाडावरून एक सफरचंद खाली येताना दिसलं. बरोबर, आता हे सफरचंद खाली येताना पाहिलं कोणी, न्यूटन बाबांनी पाहिलं. यांना वाटलं की सफरचंद खालीच का पडलं. स्पेसिफिक गोष्ट आहे ना, सफरचंद झाडावरून खाली पडलं ही स्पेसिफिक गोष्ट आहे. यामध्ये कुठली नॉर्मल म्हणू शकतो आपण की युनिव्हर्सल गोष्ट नाही. त्यांनी फक्त सफरचंद पाहिलं, मग त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि पाहिलं की जगामध्ये कुठलीही गोष्ट फेकली तर ती खालीच पडते. म्हणजे एका सफरचंदावरून ते पूर्णपणे जगामध्ये गेले की विश्वामध्ये त्यांनी रिझल्ट अप्लाय केला त्यांचा. याला म्हणतो आपण स्पेसिफिक टू जनरल, म्हणजे इंडक्टिव्ह रिसर्च. म्हणजे एका सफरचंदाच्या झाडावरून त्यांनी काय केलं, युनिव्हर्सल एक रूल काढला. बरोबर ना, म्हणजे स्पेसिफिक गोष्ट होती सफरचंद खाली पडणं, यावरून ते जनरल गोष्टीकडे गेले. याला म्हणतो आपण इंडक्टिव्ह रिसर्च. आणि यामध्ये थिअरी जनरेट केली जाते. लक्षात ठेवा, कारण का, न्यूटननी काय केलं, ग्रॅव्हिटीचा सिद्धांत दिला. ग्रॅव्हिटीचा सिद्धांत न्यूटनच्या आधी कोणी दिलता का, दिलाच नव्हता. न्यूटन यांनी पहिल्यांदा ती थिअरी जनरेट केली. म्हणजे इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये थिअरी ही जनरेट केली जाते. लक्षात ठेवा, एक उदाहरण फक्त सफिशियंट आहे सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, इथं न्यूटननी काय केलं, सफरचंद खाली त्यांना पाहिलं, ऑब्झर्वेशन केलं. ऑब्झर्वेशननुसार त्यांनी काय केलं की एक कन्क्लुजन काढलं की जगामध्ये कुठलीही गोष्ट फेकली तर ती खालीच पडते. हे कन्क्लुजन निघलं. आता यावरून त्यांनी काय केलं, एक थिअरी लिहिली की तुम्ही जगामध्ये कुठलीही गोष्ट कुठेही फेका ती खालीच पडणार आहे. ठीक आहे, त्याचे काही म्हणू शकतो आपण रूल रेग्युलेशन असतील ते सर्व मांडले, एक थिअरी डेव्हलप केली. म्हणजे इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये किंवा रिसर्चमध्ये कुठलीही थिअरी एक्झिस्टन्समध्ये नसते, ती क्रिएट केली जाते, ती जनरेट केली जाते. हे लक्षात ठेवा. आणि जनरेट झालेली थिअरी कुठे टेस्ट केली जाते, डिडक्टिव्हमध्ये केली जाते. म्हणजे बेसिकली इंडक्टिव्ह रिसर्च हा काय करतो, थिअरी जनरेट करतो. आणि डिडक्टिव्ह रिसर्चमध्ये ठीक आहे, जो आपण याच्या आधी पाहिला आहे त्या डिडक्टिव्ह रिसर्चमध्ये ती थिअरी टेस्ट केली जाते प्रॉपरली. हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट स्टेप ज्या बेसिकली 3 स्टेप दिल्यात इंडक्टिव्हच्या त्या पाहूया. फर्स्ट आहे ऑब्झर्वेशन, सेकंड आहे पॅटर्न इन ऑब्झर्वेशन, आणि थर्ड आहे डेव्हलप ही थिअरी. सांगितलं ना, थिअरी डेव्हलप केली जाते बेसिकली. म्हणजे इथं कुठली थिअरी अवेलेबल नसते, थिअरीला टेस्ट देखील केलं जात नाही. कारण थिअरीच नसते, टेस्ट करून करणारे. सिम्पली ना, थिअरीच अवेलेबल नसते, मग टेस्ट करणारे का नाही. म्हणजे थिअरी इथं अवेलेबल नसते, थिअरी जनरेट केली जाते. आणि जनरेट झालेली थिअरी पुढं डिडक्टिव्ह जे आपण याच्या आधी पाहिलं आहे त्यामध्ये ती टेस्ट केली जाते. हे लक्षात ठेवा. इंडक्टिव्हमध्ये आपण थिअरी टेस्ट करत नाही, थिअरी टेस्ट कुठं करतो, डिडक्टिव्हमध्ये करतो. आता या स्टेप आहेत ना, या स्टेपला देखील आपण याच एक्झाम्पलनुसार समजून घेऊया. हे सफरचंद खाली पडत आहे, हे न्यूटन बाबांनी काय केलं, पाहिलं, ऑब्झर्व केलं. म्हणजे फर्स्ट स्टेप ऑब्झर्वेशन. त्याचा पॅटर्न पाहिला ऑब्झर्वेशनचा. म्हणजे सफरचंद खाली पडतंय, हा कसा होता पॅटर्न, बॉटम अप होता. बरोबर ना. म्हणजे बेसिकली म्हणू शकतो आपण की सफरचंद काय होते, खाली पडते, हे त्यांनी पाहिलं. बेसिकली त्याचा पॅटर्न चेक केला आणि त्या पॅटर्ननुसार त्यांनी काय केलं, थिअरी डेव्हलप केली. एक सिम्पल स्टेप नॉर्मली एक्झामला विचारणार नाहीये, फक्त नॉलेजच्या बेससाठी मी ठेवलं आहे. कन्सेप्ट एक्झामला विचारू शकतात. लक्षात ठेवा. इंडक्टिव्ह रिसर्चमध्ये पुन्हा सांगतोय, प्रवास कसा असतो, स्पेसिफिक टू जनरल असतो.
हे लक्षात ठेवा, विसरू नका. आणखी काही 2-3 गोष्टी सांगेल. पहिला फर्स्ट, स्पेसिफिक टू जर्नल पर्पज असतो. सेकंड, यामध्ये थेअरी कुठलीही अवेलेबल नसते. थर्ड, थेअरीच अवेलेबल नसते, त्यामुळे इथं थेअरी टेस्ट देखील केली जात नाही. हे तीनही गोष्टींना प्रॉपरली लक्षात ठेवा. आता बेसिकली आपण ज्या 3 स्टेप पाहिल्या त्या 3 स्टेपलाच पुन्हा एक्सप्लेन केलं आहे. पाहिलं तर याला पाहण्याची गरज नाही. ज्या मी आता कॉमनली 3 स्टेप सांगितले ना शेवटी, हे ऑब्झर्वेशन, पॅटर्न इन ऑब्झर्वेशन, डेव्हलप थेअरी, ह्याच पुन्हा स्टेप रिपीट केलेला आहे. पाहिलं नाही तरी चालेल. एक्झाम्पल हे नका पाहू, ठीक आहे. आपलं न्यूटन बाबांचं जे उदाहरण सांगितलं ना, स्पेसिफिक गोष्ट होती, म्हणजे सफरचंद खाली पडते, ती स्पेसिफिक गोष्ट होती. यावरून त्यांनी काय केलं, जनरल थेअरी काढली की जगामध्ये कुठलीही गोष्ट खालीच पडते. ते उदाहरण नाही, ते प्रॉपर लक्षात ठेवा. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. नेक्स्ट स्टेप, डिफरन्स बिटवीन इंडक्टिव्ह रिसर्च अँड डिडक्टिव्ह रिसर्च. आता दोघांमध्ये कुठला डिफरन्स आहे तो देखील आपण पाहतोय. प्रॉपरली सर्व गोष्टी लक्षात ठेवा, कारण मे बी ह्या गोष्टी पुन्हा रिपीट होणार नाही. आधी तर म्हणलंय काय द मेन डिफरन्स बिटवीन इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह रिझनिंग, किंवा रिसर्च म्हणलं तरी हरकत नाही, किंवा कन्सेप्ट म्हणलं तरी हरकत नाही. इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह हे लक्षात ठेवा फक्त. रिझनिंग इज दॅट इंडक्टिव्ह रिझनिंग एम ॲट डेव्हलपिंग ए थिअरी. सांगितल्याप्रमाणे आता सांगितलं होतं ना, इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये आपण थिअरी डेव्हलप करतो, व्हाईल डिडक्टिव्ह रिझनिंग एम ॲट टेस्टिंग अँड एक्झिस्टिंग थिअरी. म्हणजे बेसिकली इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये आपण थिअरीला डेव्हलप करतो, आणि जी थिअरी डेव्हलप झाली आहे ती काय केली जाते, डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये टेस्ट केली जाते. सिम्पल एवढंच लक्षात. जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही. आता जे काही आपण आतापर्यंत पॉईंट पाहिलेत ते आपण 1 बाय 1 पुन्हा डिफरन्स मार्फत पाहूया. तरी इथं दिले डिडक्टिव्ह रिसर्च किंवा अप्रोच, इंडक्टिव्ह रिसर्च किंवा अप्रोच. आता यामध्ये फर्स्ट म्हणले इट इज ऑल्सो टर्म ॲज टॉप डाऊन ऑर जनरल टू स्पेसिफिक अप्रोच. म्हणजे याला टॉप डाऊन म्हणतात किंवा जनरल टू स्पेसिफिक म्हणतात. हे आपण आत्ताच पाहिले, पुन्हा तोच पॉईंट. नेक्स्ट इथं काय म्हणले इंडक्टिव्ह रिसर्च किंवा रिझनिंग, किंवा याला अप्रोचही म्हणू शकता. याला बेसिकली म्हणतात बॉटम अप अप्रोच, आणि याला कसं म्हणतात स्पेसिफिक टू जर्नल अप्रोच म्हणतात. सिम्पल, ह्या गोष्टी आपण आत्ताच पाहिल्यात. नेक्स्ट काय म्हणले डिडक्टिव्ह रिझनिंग एम ॲट टेस्टिंग अँड एक्झिस्टिंग थिअरी. हे आपण आत्ताच पहिला पॉईंट. म्हणजे तीच पॉईंट आहेत, नवीन वेगळ्या कुठली गोष्ट नाही. फक्त वाक्यरचना थोडी बदलू शकते. एक्झामलाही या व्यतिरिक्त क्वेश्चन येणार नाही. फक्त म्हणू शकतो आपण शब्दरचना थोडी वेगळी होऊ शकते. कन्सेप्ट फक्त प्रॉपरली लक्षात ठेवा. आता पुन्हा सांगतो, डिडक्टिव्ह रिझनिंग एम ॲट टेस्टिंग अँड एक्झिस्टिंग थिअरी. म्हणजे बेसिकली थिअरीला टेस्ट केलं जातं कशामध्ये, डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये किंवा रिसर्चमध्ये. इथं काय म्हणलंय इंडक्टिव्हमध्ये इंडक्टिव्ह रिझनिंग एम ॲट डेव्हलप ए थिअरी. म्हणजे इथं न्यूटन बाबांनी काय केलं, थिअरी डेव्हलप केली, लक्षात ठेवा. इथं नेक्स्ट काय म्हणलंय इफ प्रिमाइसिस ट्रू देन कन्क्लुजन मस्ट बी ट्रू. म्हणजे जर आपली थिअरी ट्रू असेल तर कन्क्लुजन त्याचं ट्रूच असायला हवं. आणि तुम्हाला सांगितलं की 99 म्हणलं की 99 केस जरी म्हणलं तरी 99 केसमध्ये डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जे आपण टेस्ट करणार आहे ना आपलं हायपोथेसिस, ते ट्रूच निघत असतं. इथे काय म्हणले इफ प्रिमाइसिस ट्रू देन कन्क्लुजन प्रोबॅबिलिटी ट्रू. म्हणजे इथं बेसिकली आपले प्रिमाइसिस जर ट्रू असतील तर कन्क्लुजन ट्रूही असू शकतं किंवा फॉलोही असू शकतं, कारण ही नवीन थिअरी आपण जनरेट करतोय. नवीन थिअरीमध्ये आपल्या चुका होऊ शकतात, म्हणून जे आपण कन्क्लुजन आहे ते ट्रू आहे किंवा नाही हे कन्फर्म नसतं. नॉर्मली ते फॉलोही होऊ शकतं. इथं मराठीत पण म्हणले कारण स्पेसिफिक गोष्ट आहे ती जनरलमध्ये ट्रू आहे का नाही सांगू शकत नाही. ठीक आहे, साधे सोप्या शब्दच म्हणलंय कारण इथं काय असतं, बेसिकली स्पेसिफिक गोष्ट असते आधी, ती जर्नल वेमध्ये खरी आहे का नाही हे सांगू शकत नाही. म्हणजे बेसिकली याला म्हणतो आपण इंडक्टिव्ह रिझनिंग. आता हे जे आहे ना, इथं काय दिलंय इफ प्रिमाइसिस ट्रू देन कन्क्लुजन प्रोबॅबिलिटी ट्रू. हे वाक्य व्यवस्थित समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल हा XYZ एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला कोरोना झालाय का नाही आपल्याला टेस्ट करायचं आहे. मग आपण काय केलं, फॉर एक्झाम्पल त्याच्या म्हणू शकतो आपण तोंडातून थोडीशी लाळ काढली आणि ती लाळ काढली, त्याचा रिझल्ट आला की हा कोरोना पॉझिटिव्ह आहे असा रिझल्ट आला. आता त्या व्यक्तीला बेसिकली कोरोना खरंच झालाय का नाही हे फक्त लाळीच्या बेसवर ट्रूच असेल असं काही नाही. तुम्ही पाहिलं असेल तुमचा रिझल्ट नॉर्मली म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह सांगितला पण त्यांना कुठलाही त्रास होत नव्हता. म्हणजे बेसिकली एखाद्याचा रिझल्ट जो स्पेसिफिक गोष्ट आहे रिझल्ट तुमचा कशाच्या लाळीच्या बेसवर काढलेला, तो ट्रू जरी असला तरी युनिव्हर्सल म्हणजे तुमच्या सर्व शरीरात कोरोनाच असेल असं काही नाही. कारण टेस्ट काय सांगते, तुमच्या लाळीचा जर म्हणू शकतो आपण रिझल्ट हा कोरोनाचा पॉझिटिव्ह आलाय ना तर तुम्हाला 100% कोरोना झाला आहे असं तिथं म्हणलं जातं. पण इथं काय बेसिकली स्पेसिफिक गोष्टीवरून आपण जर्नल वेगळं जातोय. म्हणजे आपली स्पेसिफिक गोष्ट आपण लाळीला काय केलं, टेस्ट केलं, कोरोना पॉझिटिव्ह दिसले. मग आपल्या पूर्ण शरीरात कोरोना असलच याची गॅरंटी नसते, म्हणून इथं म्हणले प्रोबॅबिलिटी ट्रू.
सिम्पल. म्हणजे बेसिकली लाळ जरी म्हणू शकतो आपण, लाळेमार्फत जी टेस्ट केली ती ट्रू असू शकते किंवा त्याचा पॉझिटिव्ह स्कोर येऊ शकतो, पण सर्व शरीरातच तो पसरलाय असं होत नाही. काहींच्या शरीरात तो पसरलेला नव्हता, त्यांना त्रासही होत नव्हता त्याचा काहीच. ठीक आहे, म्हणजे बेसिकली इथं रिझल्ट हा ट्रू किंवा फॉल असू शकतो. म्हणजे जो कन्क्लुजन आहे ते ट्रू किंवा फॉल असू शकतं, पण इथं कन्क्लुजन नॉर्मली ट्रूच असतं जर प्रेमायसिस ट्रू असतील तर. सिम्पल. आता नेक्स्ट स्टेप इथं डिडक्टिव्ह आहे आणि इथं इंडक्टिव्ह आहे. ठीक आहे, इथं काय म्हणले क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे बेसिकली, हा काय क्वालिटेटिव्ह आहे. आता इथं म्हणलं काय मी थेअरी जनरेट केली जाते, थेअरी किंवा तिथं थेअरी जनरेट केली जाते बेसिकली, त्याला आपण काय म्हणतो प्युअर कन्सेप्च्युअल असा रिसर्च म्हणतो. आणि तो कसा होता बेसिकली क्वालिटेटिव्ह होता. म्हणजे बेसिकली हा पण रिसर्च क्वालिटेटिव्ह आहे लक्षात ठेवा. आणि हा काय क्वांटिटेटिव्ह अप्रोच आहे. म्हणजे इथं थेअरी जनरेट केली जाते ना म्हणून हा क्वालिटेटिव्ह आहे. इथं थेअरीला टेस्ट केलं जातं, सर्व गोष्टींना मोजमाप केलं जातं म्हणून हा क्वांटिटेटिव्ह आहे असं लक्षात ठेवा. इथं कन्क्लुजन मोर स्पेसिफिक असतं आणि इथं कन्क्लुजन मोर जनरल असतं. कशामध्ये इंडक्टिव्हमध्ये कन्क्लुजन जनरल असू शकतं, इथं स्पेसिफिक असतं. सिम्पल. बाकी या पलीकडं इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्हमध्ये कुठलीही गोष्ट नाही आहे. सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्यात. आता बाकीचे जे आपले रिसर्च टाईप आहे ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहूया. स्ट्रक्चरल अप्रोच ऑर फिक्स रिसर्च हा आपण पॉईंट नवीन सेशनमध्ये पाहूया. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.